आम्हा सर्वांचं कौतुक करणाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक व्हायला हवं, ह्या मताचा मी आहे. कौतुक करणारे फार कमी असतात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पाठीवर मिळालेली एक कौतुकाची थाप ही 100 सल्ल्यांच्या शब्दांपेक्षाही महत्त्वाची असते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत असते. पण आज आपण बघतो, आज आपला समाज, आपला हे दुनियादारी सगळे एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये आज व्यस्त आहेत. आपल्या मित्राने किराणा मालाचं दुकान टाकलं, त्याच्या शेजारी आपण जाऊन दुकान टाकायचं. बुडलो तर दोघं बुडू, हा विचार करणार नाही आपण. भाऊ तू किराणाचं दुकान टाकलं, तुझ्या शेजारी मी दुसरं दुकान टाकतो, दोघं मिळून आपण धंदा करू. मानसिकता आपली बिघडत चालली आहे. त्या मानसिकतेतून आपल्याला वर यायला पाहिजे आपण. आणि मित्रांनो, हे 11वी 12वी हे घडण्याचं वय आणि हे बिघडण्याचं पण वय. पण ह्या वयामध्ये आपल्याला घडायचंय की बिघडायचंय हे सर्वप्रथम याचा विचार करा आणि निर्णय घ्या. काय लागतं यश मिळवायला? काय लागतं रे यश मिळवायला? इच्छाशक्ती लागते, स्वप्न बघावी लागतात, मोठी स्वप्न बघावं लागतं. अरे स्वप्न आपलं पंतप्रधान पदाचं स्वप्न ठेवा, तेव्हा जाऊन आपण कुठं मुख्यमंत्री होऊ. स्वप्न जर आपण शिपायाचं ठेवलं तर कसं होणार रे मित्रांनो? कसं होणार? आपलं स्वप्न मोठी ठेवा. स्वप्न, आपले स्वप्न बघून जोपर्यंत आपल्या शेजारी बसल्याला आपल्याला म्हणत नाही मित्रा उठीतून, तोपर्यंत समजून घ्या आपण स्वप्न फार छोटी बघतोय. त्यामुळे स्वप्न मोठं ठेवा. एका पेट्रोल पंपावरती काम करणारं पोरग, एक 5 कोटी रुपयाची व्हाईट कलरची मर्सिडीज गाडी आली, पेट्रोल भरायला. त्या पोराचं स्वप्न मोठं होतं, स्वप्न बघत होतं. मिटलेल्या डोळ्यांनी स्वप्न बघत नव्हतं, ते उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत होतं. गाडी पेट्रोल भरायला आली, पेट्रोल भरता भरता पेट्रोलची टाकी फुल झाली. हे पोरग त्या गाडीकडे बघत राहिलं. मालकाने बघितला, मालक आला, मालकाने फार दिवशी ठेवून दिली त्या पोराच्या कानाखाली आणि कामावरून हुसकून दिलं. कामावरून जाता जाता त्या पोरानं सांगितलं, मालक जेव्हा कधी येईल तेव्हा ह्याच गाडीमध्ये बसून येईल, आणि 40 वर्षांनंतर ती एक पोरग एका 5 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये बसून आलं आणि मालकाला म्हणालं, मालक ओळखलं का? मी तोच आहे ज्याला तुम्ही कानामागं देऊन तुम्ही मला हुसकून दिलेलं. माझं नाव धीरूभाई अंबानी. मित्रांनो, स्वप्न मोठी ठेवा. मोठ्या ठेवलेल्या स्वप्नांशी झटत राहा. अरे येतात रे अडथळे, अडथळ्यांशिवाय आपलं जीवन नाही. अडथळे कोणाच्या आयुष्यात नाही आहेत. अरे त्या प्रभू श्रीकृष्णाच्या, प्रभू अर्जुनाच्या, अरे त्या लोकांच्याही आयुष्यात, त्या देवांच्याही आयुष्यामध्ये अडथळे होते. अरे आपण तर माणसं आहेत. मोठं व्हायचंय ना आयुष्यात, मोठं व्हायचंय ना मित्रांनो, पुस्तकांची साथ धरा. आजपर्यंत जे मोठे झालेल्या व्यक्तींना जर तुम्ही कधी विचाराल तुमच्या यशाचं रहस्य काय, तर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सांगेल की मी वाचन केलं, मी पुस्तकं वाचली, माझ्या हातामध्ये पुस्तकं आली, जे पुस्तक माझ्या हातामध्ये पडल ते पुस्तक मी वाचत गेलो. मित्रांनो, हातामध्ये आलेलं पुस्तक हे सर्वात पहिले आपलं मस्तक सुधारतं. आणि एकदा का आपलं मस्तक सुधारलं ना, कोणापुढे नतमस्तक होण्याची आपल्याला वेळ येऊ देत नाही. जे कोणतं, आता म्हणाल कोणतं पुस्तक वाचावं? सिलेबस बुक अवश्य वाचा, शिका. पण याही पलीकडे जाऊन यशोगाथा वाचा, आत्मचरित्र वाचा, मृत्युंजय वाचा, ययाती वाचा. छत्रपती शिवाजी महाराज वासी बेंद्रेंच्या 2 कादंबऱ्या आहेत, 2 खंड आहेत त्याचे, ते पुस्तक वाचा. माझ्या संभाजी राजाचं छावा कादंबरी वाचा. माझा राजा तुम्हाला सांगेल अरे कसं लढायचं, कसं घडायचं. नुसती स्वप्न बघून होत नाही मित्रांनो. मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न डोळे उघडताच खाक होऊन जातात. प्रत्येक पुस्तक तुम्हाला, तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं प्रत्येक पुस्तक, तुमच्या हातामध्ये आलेलं प्रत्येक पुस्तक तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जाणारे, नवीन काहीतरी शिकवत असतं.
सगळे पाहुणे रावळे बसले होते. एका पाहुण्याने एका मुलाला विचारलं, तुला काय व्हायचंय? त्या पोरानं उत्तर दिलं, मला ड्रायव्हर व्हायचंय. त्या पोराचा बाप त्या पोराकडे बघितलं. असं जर उत्तर आपल्या मुलाने आपल्याला दिलं असतं तर मुलाच्या दोन कानामागे ठेवून त्याला घरात पाठवून दिलं असतं आपण. पण तो बाप त्या मुलाला म्हणाला, अरे तुला ड्रायव्हर व्हायचंय ना? हो ड्रायव्हर, पण असा ड्रायव्हर हो जसा अर्जुनाच्या रथाचा सारथी, म्हणजे अर्जुनाच्या रथाचा ड्रायव्हर जसा झाला तो श्रीकृष्ण, तसा ड्रायव्हर हो. मित्रांनो, या जगात फक्त दोन व्यक्ती असे आहेत जे तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतायत. नाही तर ह्या जगामध्ये तुम्हाला भेटलेला, तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट झालेला प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडं काहीतरी मिळवण्यासाठी आलाय, कोणत्या तरी हेतूने तुमच्याकडे आलाय. पण फक्त दोन व्यक्ती आहेत मित्रांनो, आपली आई आणि आपला बाप. ह्या दोन लोकांना कधी दुखू नका, या दोन लोकांना कधी दुखू नका. आणि खास करून मुलींनो एक मोठा भाऊ म्हणून ऐका, एक मोठा भाऊ म्हणून सांगतोय तुम्हाला. मुलींनो, आयुष्यात कोणताही निर्णय घेताना त्या बापाची एकदा फाटलेली चप्पल आठवा. मुलींनो, कोणताही चुकीचा निर्णय घेताना आपल्या आईने आपल्याला 9 महिने पोटात सांभाळलं रे. आपल्या आईने 9 महिने आपल्याला पोटात सांभाळलं. कुठे पळून जाताना, वाईट गोष्टी करताना ना, ह्या गोष्टी आठवा फक्त एकदा. 9 महिने त्या आईने आपल्याला पोटात सांभाळलं. अरे डॉक्टर म्हणे, माऊली अरे तुला आता कुठं जायची गरज नाही, पोरगा आपल्याला निरोगी झालं पाहिजे. अरे ती माऊली म्हणे, मी काही करेल मी, माझं पोरग निरोगी पाहिजे, माझी पोरगी निरोगी पाहिजे. अरे आमच्यावर असलेला 18-20 वर्ष दारिद्र्य माझं पोरग, माझी पोरगी आमचं हटवणार आहे रे. माझी पोरगी, माझं पोरग आज हटवणार आहे. आणि आज पोरग 12वी पास होतंय, डिग्रीला ऍडमिशन घेतोय, पुण्या मुंबईला जाते आणि बापाला मेसेज पाठवते, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवते, माय लाईफ माय रूल्स. आणि लोकांना सांगतोय, काय कळतंय माझ्या बापाला? वाह, बरोबर आहे. काय कळतंय त्या बापाला? नाही कळत आपल्या बापाला काही. काय कळतंय आपल्या बापाला? अरे ज्या बापाने आपल्याला डोक्यावर उचलून घेतलं, 2 वर्षाचा असताना, 1 वर्षाचा असताना चालता येत नव्हतं आपल्याला, डोक्यावर उचललं आपल्याला. अरे डोक्यावरती का उचललं? तो बाप म्हणाला, जिथपर्यंत माझी नजर जाते ना तिथपर्यंत मी बघतोय, तिथपर्यंतचं मार्गदर्शन मी माझ्या पोराला करणार आहे. पण तिथून माझ्या नजरेच्या पुढेही माझ्या पोराला दिसावं आणि ही माझ्यावरती असलेली दरिद्री ह्या माझ्या पोराने मिटवावी. माझ्या उपकाराचं पान माझा पोरगा फेडणार आहे, माझी पोरगी फेडणार आहे. आणि बरोबर आहे. काय कळतंय बापाला? अरे असा वाढदिवस झाला नाही कोणत्या पाहुण्यामध्ये, असे वाढदिवस आपल्या बापाने आपले साजरे केले. पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, चौथा वाढदिवस. अरे सायकल घेतली, अरे शेजाऱ्याकडे गाड्या होत्या, गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर. आपला बाप आपल्याला सायकलवरती शाळेत सोडवायला यायचा, सायकलवरती. अरे लाज वाटत होती त्या बापाला, अरे मी गाडी घेऊ शकलो नाही. पोरगा 12वी पास झालं, लाख रुपये फी होती कॉलेजची, लाख रुपये ती फी भरायलाही पैसे नव्हते रे बापाकडं. ती फी भरायला सुद्धा पैसे नव्हते बापाकडं. अरे ज्या व्यक्तीच्या दारामध्ये आपल्या बापाने जिंदगीत पाऊल ठेवलं नाही, त्या व्यक्तीच्या दारामध्ये जाऊन आपल्या बापाला हात पसरावा लागला. कशासाठी? माझी पोरगी घडली पाहिजे, माझं पोरग घडलं पाहिजे. आणि बरोबर आहे. काय कळतंय बापाला? पोरांनो, कोणता डे रे आज? हा, कोणता डे? हा, काय कोणता? टेडी काय? आणि उद्या काय? हा, उद्या अरे डे कोणता आहे? प्रपोज डे ना? काय प्रपोज डे ना? आता एक काम करायचं, या प्रपोज डेच्या दिवशी ना
सकाळी उठायचं, आपल्या आईजवळ जायचं आणि पहिला प्रपोज आपल्या आईला करायचा. अरे आई, अरे आई, तुम्हाला 9 महिने सांभाळलं तुझ्या पोटामध्ये. अरे आपल्या कातड्याची चप्पल जरी करून आपण आपल्या आईबापाला घातली तरी त्यांचे उपकार फिटणार नाही, उपकार फिटणार नाही. पोरांनो, इथून घरी गेले ना, घरी गेल्या गेल्या जाऊन पहिले आईबापाच्या पाया पडायचं. सकाळी उठल्यानंतर आपल्या आईबापाच्या पाया पडून निघा. 33 कोटी मधील कोणत्याही देवाच्या पाया पडण्याची आपल्याला गरज नाही. फक्त आपल्या आईच्या, आपल्या बापाच्या पाया पडून एकदा निघा. ठीक आहे, वाटतं आपल्याला अरे नाही ऐकत माझे वडील, नाही ऐकत माझी आई. कसं विचार जुळेल रे? नाही विचार जुळू शकत. काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात त्या त्यांना मान्य नसतात. बसा त्यांच्या जवळ, बसा, त्यांना त्याचे फायदे सांगा, त्यांना त्याचे तोटे सांगा, यातून पुढे काय होणार आहे ते सांगा. कोणता बाप नाही बोलल रे, कोणता बाप नाही बोलल. अरे आपल्या बापाला आपल्याला यशस्वी होताना बघायचंय. जगातल्या प्रत्येक बापाला वाटतं माझ्या पोरानं, माझ्या पुरीनं माझ्यापेक्षा जास्त शिकावं, माझ्यापेक्षा जास्त पैसा कमावा आणि या जगाला दाखवून द्यावं, या जगाला दाखवून द्यावं. फक्त पोरांनो, आपला बाप, आपली आई आपल्याला जर एखाद्या गोष्टीसाठी विरोध करत असेल, असं वाटून घेऊ नका की माझा बाप माझ्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतोय. आपल्या बापाला फक्त आपल्याला ना भिकारी बघायचं नाहीये, आपल्या बापाला कर्जबाजारी आपल्याला बघायचं नाहीये. आपल्या बापाला आपल्याला गरीब असेल तरी चालेल, पण माझं पोरग मला भिकारी मी बघू शकत नाही. एवढीच आपल्या बापाची, एवढीच आपल्या आईची इच्छा असते. लक्षात ठेवा मित्रांनो.